हॅलो सर, आता आपण मार्ग ERP सॉफ्टवेअर मध्ये आपला जो सॉफ्टवेअरचा बॅकअप असतो तो ईमेलला कसा सेट करायचा ते स्टेप बाय स्टेप बघूया. एकदम सोपी प्रोसेस आहे, 2 मिनिटाची. एकदम इझिली तुम्ही पण सेट करू शकता. ओके, त्यासाठी तुम्ही काय करा, इथे तुमचा गुगल क्रोमला तुमचा ईमेल आयडी ओपन करा, ज्या मेलला किंवा ज्या मेलवरून तुम्हाला बॅकअप सेंड करायचा आहे. ओके, आता हा ईमेल आयडी ओपन केलेला आहे. ओके, त्याच्यानंतर तुम्ही इथे या, हा जो तुमचा आयकॉन असतो उजवीकडे, इथे तुमच्या अकाउंटला इथे क्लिक करा. त्याच्यानंतर मॅनेज युअर गुगल अकाउंटला क्लिक करा. ओके, इथे एक छोटीशी सेटिंग करायची आहे. इथे सिक्युरिटी मध्ये यायचं आणि इथे तुमच्या सिक्युरिटीचे 2 स्टेप व्हेरिफिकेशन ऑप्शन असेल बघा. स्क्रोल करून खाली या, इथे बघा 2 स्टेप व्हेरिफिकेशन, याला क्लिक करा. हे 2 स्टेप व्हेरिफिकेशन ऑन करायचं आहे गुगल सिक्युरिटीसाठी. हे कंपल्सरी आहे. ऑन केलं तर तुम्हाला ERP जे सॉफ्टवेअर आहे ते जीमेलला कनेक्ट होतं आणि त्या थ्रू तुमचा बॅकअप सॉफ्टवेअर मधून ईमेलला सेंड होतो. हे बघा 2 स्टेप व्हेरिफिकेशनला क्लिक करा. ओके, आणि इथे डन बटनला क्लिक करा. ओके, याचा अर्थ की तुम्हाला नोटिफिकेशन येईल. हे आता इथे बघितलं तर 2 स्टेप व्हेरिफिकेशन ऑफ दाखवलं, म्हणजे तुमचं ऑन झालेलं आहे. ओके, ह्या स्क्रीनवर इथेच या आणि इथे अकाउंट्सला पुन्हा इथे क्लिक करा. बघा इथे अकाउंट्सला क्लिक करा. ओके, पुन्हा तुम्ही मेन पेजवर या. ओके, इथे आलात, पुन्हा इथे सिक्युरिटीला क्लिक करा. ओके, इथे बघा सर्च बटन मध्ये ऍप म्हणून टाइप करा, APP. इथे तुम्हाला भेटेल बघा ऍप पासवर्ड म्हणून. आता इथे क्लिक करा इथे. ओके, आपल्याला आता ऍपचा पासवर्ड क्रिएट करायचा. इथे तुम्ही काही नाव टाका. आता मी ERP म्हणून टाकतो, तुम्ही तुम्हाला काय आवडेल ते इथे टाका. ओके, कशाचा पासवर्ड, मी आता ERP म्हणून टाकलं. बस इथे क्रिएट बटनला क्लिक करा. तर गुगलचा जनरेट पासवर्ड इथे तुमचा ERPचा सॉफ्टवेअरला लिंक करण्यासाठी पासवर्ड जनरेट झालेला आहे. ओके, हा पासवर्ड तुम्ही तुमचा फोटो काढून ठेवा किंवा नोट करून ठेवा, नोट पॅड मध्ये कॉपी पेस्ट. ओके, फोटो काढून ठेवला तरी चालेल. मी आता कॉपी पेस्ट करून घेत आहे. ओके, हा कॉपी करायचा, इथे डन म्हटलं तरी चालेल. ओके, त्याच्यानंतर हे पेज क्लोज करा किंवा इथे ईमेलला येऊन थांबा. ओके, आता इथलं जीमेलचं आपलं काम झालेलं आहे. हे मिनिमाइज करून ठेवा. त्याच्यानंतर तुमचं मार्ग ERP सॉफ्टवेअर ओपन करा. मिनिमाइज करून ठेवलं असेल तर ते मिनिमाइज झालेलं सॉफ्टवेअर ओपन करा. तुमचा युजर आयडी पासवर्ड टाका, लॉग इन करा. ओके, त्याच्यानंतर इथे तुम्ही अल्ट टॅक्स किंवा इथे एक्झिट मध्ये जाऊन तुम्ही एक्झिट बटनला क्लिक करून मेन स्क्रीनवर यायचं आहे तुम्हाला. इथून आला ते चालेल. शॉर्टकट अल्ट टॅक्स इथे क्लिक केलात तर तुमची कंपनी येणार आहे. जी कंपनी असेल ती, त्याच्यावर एंटर मारायचं एकदा. त्याच्या खाली बघा बॅकअप ऑफ फायनान्शियल इयर, इथून आपण बॅकअप घेतो त्या विंडोवर यायचं आहे. ओके, इथे एकदा एंटर मारायचं की इथे विंडो येईल बघा. क्लाउड बॅकअपला वगैरे नोच ठेवा. क्लाउड बॅकअप वगैरे चार्जेबल आहे. फ्री मध्ये ईमेल बॅकअप तुम्ही घेऊ शकता. ईमेलला इथे चेंज ऑप्शन घ्यायचं आहे, चेंज, कारण आपल्याला नवीन ईमेल आयडी अपडेट करायचा आहे. ओके, आता मग असं आपला हे आहे, तुम्ही इथे राईट क्लिक करून नोटपॅड मध्ये मी कॉपी करून ठेवतो, पेस्ट करून ठेवतो, पासवर्ड आहे तो. ओके, त्याच्यानंतर पुन्हा इथे जीमेलला येऊन आपला जो पहिला ईमेल आयडी आहे हा इथून कॉपी करायचा. ओके, सॉफ्टवेअर मध्ये यायचं, इथे ईमेल आयडी पेस्ट करायचा, Ctrl+V, एंटर मारत द्यायचं. बाकी काही चेंज करायचं नाही. इथे पण तोच ईमेल आयडी टाकतो, कारण मला तुम्ही इथे सेंडर ईमेल आयडी मध्ये आणि ऑन बॅकअप ऑन, म्हणजे इथे तुम्ही बॅकअप ऑनला दुसरा ईमेल आयडी सेट करू शकता ज्या ईमेल आयडीला बॅकअप सेंड करायचा आहे. मी आता त्या आपल्या एकाच ईमेल आयडी वरून त्याच ईमेल आयडीला सेंड करू, त्यामुळे दोन्ही ठिकाणी तोच कॉपी पेस्ट केला. आणि इथे जो आपण मगाशी पासवर्ड जो जनरेट केलाय, इथे मी आता कॉपी केलाय, तो कॉपी करून इथे पेस्ट करायचा. बस Ctrl+V, एवढेच आहे प्रोसेस. एंटर मारत द्या. इथे आता बॅकअप घेईल आणि हाच बॅकअप एक हार्ड डिस्कला पण सेव्ह राहील आपल्या ज्या लोकेशनला आपण सेट केलाय त्या, आणि त्याची एक कॉपी तुमच्या ईमेलला ऑटोमॅटिक सेंड होईल. बघा, ईमेल बॅकअप सक्सेसफुली. ओके, याचा एक फायदा की आपली काही कॉम्प्युटरचा मेजर प्रॉब्लेम झाला, हार्ड डिस्क करप्ट झाली तर तुमचा डेटा लॉस होणार नाही सर. ओके, बॅकअप घेण्यासाठी आपण इथे एंटर, बॅकअप ऑफ फायनान्शियल इयर, पुऱ्या फायनान्शियल इयरचा डेटा आजपर्यंत सगळं काम केलं या सिंगल फाईल मध्ये तुम्हाला तुमच्या ईमेलला सेंड करता येईल. ओके, जेणेकरून तुमचा सॉफ्टवेअरचा जो डेटा आहे तो सेफ राहील.
कधी पण आपल्या ईमेल वरून आपण जोपर्यंत डिलीट मारतो सेफ राहतो, डिलीट मारत नाही तोपर्यंत, आणि नंतर तो आपण अपडेट करू शकतो. ओके सर, अशा प्रकारे तुमचा बॅकअप आहे तो तुमच्या ईमेल आयडी ला सेट करा सर. ओके, थँक्यू. एकदम सोपी प्रोसेस आहे. काही नाही समजलं तुम्हाला कॉल करा सर. ओके, थँक्यू.